नमस्कार, मी डॉक्टर शरद दशरथ. आज आपण डॉग बाईट किंवा कुत्रा चावला याच्या उपचाराबद्दल माहिती घेणार आहोत. कारण कुत्रा चावल्यानंतर होणारा जो रॅबीज नावाचा आजार आहे, त्याला जगात आतापर्यंत कुठेही उपचार उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आजार न होऊ देणं हे आपल्या हातात आहे. एकदा आजार आला किंवा एकदा जर कुत्र्यामुळे होणारा रॅबीज हा आजार झाला, तर मग मृत्यू ठरलेला. त्यासाठी कुत्रा चावल्यानंतर काय करायचं, त्याची काय खबरदारी घ्यायची व त्याचे उपचार काय आहे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. कुत्रा चावल्यानंतर जो उपचार आहे तो महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर अवलंबून असतो. सर्वात महत्वाचं पहिलं गोष्ट जे आहे, जो कुत्रा चावला आहे तो कुठला आहे. स्ट्रीट डॉग म्हणजे भटका कुत्रा आहे का पाळलेला कुत्रा आहे. जर तो भटका किंवा स्ट्रीट डॉग असेल तर आपल्या आरोग्याची काळजी जास्त महत्वाची राहते घेणं. कारण भटक्या कुत्र्याविषयी व त्याच्या आजाराविषयी आपल्याला काही माहित नसतील. पण जर पाळलेला कुत्रा असेल तर थोडं काळजी कमी होऊ शकते. कुत्रा चावल्यानंतर होणारे जे उपचार आहेत, त्यात सर्वात महत्वाची गोष्ट, कुत्रा कोठे चावला आहे. जर कुत्रा मान किंवा मानेच्या वर कोठे चावला असेल तर ताबडतोब जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर उपचार घेणं गरजेचं आहे. व कुत्रा जर मानेच्या खाली चावला असेल तर थोडं काळजीचं कारण कमी आहे. कुत्रा जर हाताला पायाला चावला असेल तर त्या मानाने रिस्क कमी आहे. पण जर कुत्रा मान किंवा खांद्याच्या वर चावलेला असेल तर नक्कीच अत्यंत तातडीनं उपचार घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुत्रा किती चावला आहे. म्हणजे नुसतं थोडं चावलंय आणि किंचित रक्त निघालंय, का दात आतमध्ये घुसलेला आहे, किंवा मग खूप मोठा लचका तोडलेला आहे आणि स्नायूचा काही भाग कट झालेला आहे, यावर त्याचा उपचार अवलंबून आहे. कुत्रा जर थोडा चावला असेल किंवा कुत्र्याने चावा जो घेतला त्याची जखम जर थोडी खोलवर गेलेली असेल तर ह्याच्यामध्ये आपण ताबडतोब ज्या ठिकाणी कुत्रा चावलेला आहे त्या ठिकाणचा भाग वाहत्या पाण्यामध्ये स्वच्छ साबणाने धुवून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. जितक्या लवकरात लवकर होईल तितक्या लवकर कुत्रा चावल्या चावल्या ज्या ठिकाणी जखम झालेली आहे तो भाग साबणाने स्वच्छ धुवायचा आहे. सर्वात महत्वाचं, जितक्या लवकर आपण त्या भागाची स्वच्छता करताल तेवढी आरोग्याची किंवा आजार होण्याची रिस्क कमी आहे. पण कुत्र्यांनी जर लचका तोडलेला असेल तर मात्र नक्की ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ती जखम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कुत्रा किती चावला आहे हे महत्वाचं आहे. थोडा चावला आहे, किंचित रक्त निघाला आहे किंवा जास्त दात खोल घुसलेला आहे किंवा लचका तोडलेला आहे, त्यावर तातडीच्या उपचाराची गरज पडते. दुसरी गोष्ट आहे की कुत्रा चावल्यानंतर त्या ठिकाणी जे उपचार दिले जातात त्याच्यामध्ये अँटी रॅबीज नावाची लस उपलब्ध आहे, जी की कुत्रा चावल्यानंतर जितक्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर घ्यायची आहे. पहिला डोस आहे कुत्रा चावल्यानंतर 24 तासाच्या जवळच्या दवाखान्यात जाऊन आपल्याला ती अँटी रॅबीज लस ही दंडामध्ये इंजेक्शन या स्वरूपात घ्यायची आहे. या लसीचे एकूण आपल्याला 5 डोस घ्यायचे आहे. पहिला डोस जितक्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा डोस जो आहे तो पहिला डोस घेतल्याच्या नंतर 3 दिवसांनी घ्यायचा आहे. म्हणजे समजा जर 5 तारखेला जर कुत्रा चावला असेल, दुसरा डोस हा 6, 7 आणि 8 3 दिवसांनी म्हणजे 8 तारखेला येतो. त्यानंतर तिसरा डोस हा पहिला डोस घेतल्यानंतर 7 दिवसांनी घ्यायचा आहे. म्हणजे समजा 5 तारखेला जर कुत्रा चावला असेल तर तिसरा डोस 12 तारखेला येतो. त्यानंतर 7 दिवसांनी तिसरा डोस घ्यायचा आहे. त्यानंतर 14 दिवसांनी चौथा डोस घ्यायचा आहे आणि 28 दिवसांनी 5 डोस घ्यायचे आहे. तर हे अँटी रॅबीज वॅक्सिन हे जवळच्या कोणत्याही दवाखान्यामध्ये जिथे उपलब्ध असेल तिथे जाऊन आपण घेऊ शकता. पण हे 5 डोस नियमित घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण जर कुत्रा मान किंवा मानेच्या वर चेहऱ्याला चावला असेल किंवा कुत्रा खूप चावला असेल, दात आतमध्ये घुसला असेल किंवा कुत्र्याने जे लचका तोडला असेल तर त्या ठिकाणी अजून एक उपचार आहे. अँटी रॅबीज सिरम नावाचं एक इंजेक्शन आहे, जे की कुत्रा ज्या ठिकाणी चावलाय त्या ठिकाणच्या जखमेमध्ये दिलं जातं. कुत्र्यांनी चावा घेतलेला जर अत्यंत खोल जखम असेल, लचका तोडला असेल किंवा सदरील चावा हा मान किंवा चेहऱ्यावर असेल, जवळच्या दवाखान्यात जाऊन ताबडतोब जितक्या लवकर तितक्या लवकर अँटी रॅबीज सिरम नावाचं इंजेक्शन घ्यायचं आहे. जर खूप मोठा चावा असेल, लचका तोडला असेल तरच हे इंजेक्शनची गरज पडते व ते इंजेक्शन जखमेच्या आजूबाजूला म्हणजे ज्या ठिकाणी चावला आहे त्याच्या आजूबाजूला दिलं जातं. त्याचं नाव आहे अँटी रॅबीज सिरम. थोडं चावलं असेल, किंचित रक्त निघालेला असेल समजा किंचित, तर फक्त 5 अँटी रॅबीज वॅक्सिनचे डोस पुरेसे आहेत, ज्यामध्ये पहिला डोस आहे पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी आणि 28व्या दिवशी
असे 5 डोस अँटी रॅबीज व्हॅक्सिनचे घेणं गरजेचं ठरतं. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर जे उपचार आहेत ते घेणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर त्यामध्ये मृत्यू ठरलेलाच आहे. आता कुत्र्याचं नख लागलेलं असेल किंवा मग नुसतं किंचित खरचटलं असेल पण रक्त निघालं नसेल तर यावेळेस फक्त एक धनुर्वाताचं इंजेक्शन घेतलं तरी पुरेसं आहे. नख लागल्यानंतर रॅबीज हा आजार होत नाही, कारण कुत्र्याच्या लाळेमध्ये रॅबीज नावाचे विषाणू आहेत. जर कुत्रा चावला असेल तरच अँटी रॅबीज व्हॅक्सिन आणि अँटी रॅबीज सिरमची गरज पडते. नुसत्या नखाने खरचटला असेल तर एक धनुर्वाताचं इंजेक्शन आणि काही औषधं पुरेसे ठरतात. त्यामुळे कोणतीही हायगय न करता कुठलाही कुत्रा आपला किती का लाडका असना जर चावला असेल तर त्याचे उपचार ताबडतोब घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.